नमस्कार. काँग्रेस महागाईवर अशी काही थैथयाट करून राहिली का जणू काही त्यांच्या काळात किंवा त्यांच्या राजवटीच्या काळात सुकाळ होता आणि सगळं काही स्वस्त होतं आणि सगळी परिस्थिती काही अलबेलच होती. मित्रांनो, थोडी आकडेवारी तर बघूया. मोदीजींच्या 10 वर्षाच्या काळात सरासरी महागाईचा दर 4.65% इतका होता. तर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना याच 10 वर्षाच्या काळात तो दर 9.25% इतका होता. समजा आपण जानेवारी 2010 ची महागाई दर बघितला तर तो 16.22% एवढा गेला होता. अन्नधान्याच्या महागाईच्या दरात सुद्धा पाहिले तर मोदीजींच्या काळात हा दर सरासरी 3.9% एवढा होता. तर युपीएच्या काळात हाच दर 12.1% एवढा प्रचंड होता. मित्रांनो, समजा आपण इतिहासात डोकून बघितलं तर आपल्याला कळेल की भाजप जेव्हा सत्तेत असते तेव्हा महागाईचा दर हा नेहमीच कमी असतो. जेव्हा अटलजी पंतप्रधान होते तेव्हा सुद्धा 1999 ते 2004 या 5 वर्षाच्या काळात सरासरी महागाईचा दर हा फक्त 4.1% एवढाच होता. त्यामुळे काँग्रेसने आधी आकडेवारी तपासावी. स्वतः सत्तेत असताना काय दिवे लावले हे तर पहिले बघा. खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं ही आता काँग्रेसची नीतीच जणू झाली आहे. ये पब्लिक है, सब जानती है.